Good morning everyone. Today we will learn about oxygen cycle. कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं कार्बन सायकलमध्ये जसं की आपण सांगितलं होतं की रिसायकलिंग होते कार्बन डायऑक्साईड कार्बनची इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड. तर याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये पण तसंच रिसायकलिंग होणार आहे. सायक्लिक मॅनरने याचं रिसायकलिंग केलं जातं, म्हणून यांना ऑक्सिजन सायकल त्याला कार्बन सायकल म्हटलं होतं. कार्बन सायकलमध्ये काल जे बघितलं होतं आपण की ॲटमॉस्फिअरमधून CO2 प्लांट्स युटिलाइज करतात आणि CO2 पासून O2 प्रोड्यूस केला जातो. सोबत CO2 पासून कार्बोहायड्रेट प्रोड्यूस केलं आणि त्या ठिकाणी कार्बोहायड्रेटला कंझ्युम करून ॲनिमल्सनी रेस्पिरेशन प्रोसेस ॲज वेल ॲज डिकम्पोजिशन आफ्टर देअर डेथ डिकम्पोजिशन प्रोसेस थ्रू ॲटमॉस्फिअरमध्ये CO2 रिलीज केला होता. तर हे होतं कार्बन सायकल. आणि याच्या व्यतिरिक्त अबायोटिक फॅक्टर्स थ्रू देखील और मेथड्स थ्रू देखील CO2 रिलीज केला जातो. त्या कुठल्या मेथड्स असतात? अबायोटिक मेथड्स कोणत्या आहेत? तर बर्निंग आहे, बर्निंग ऑफ फ्यूल म्हणू आपण, फ्यूल, कोल, इंडस्ट्रीयल वेस्ट असतील किंवा डोमेस्टिक वेस्ट असतील, तर ह्यांचं बर्निंग होत असतं. याच्यानंतर काय होतं, आपण जे नॅचरल डिझास्टर बघतोय की कधी ओल्कॅनिक ॲक्टिव्हिटी होतात, ओल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज हे पण रिस्पॉन्सिबल असतात फॉर द रिलीज ऑफ CO2, राईट. तर CO2 जे आहे दोन्ही बायोटिक आणि अबायोटिक मेथड्स और प्रोसेस थ्रू रिलीज केला जातो. तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आज ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकलमध्ये कशा पद्धतीने आपल्याला CO2 जो आहे तो ऑक्सिजन जो आहे तो रिसायकल होतो ते बघायचं आहे. ओके, बिफोर दॅट डेफिनेशन ऑफ ऑक्सिजन सायकल. सो सर्क्युलेशन ऑफ ऑक्सिजन within a biosphere म्हणू आपण याला completely biosphere. This is known as oxygen cycle. ऑक्सिजन सायकल कशाला म्हणतोय आपण? सर्क्युलेशन ऑफ ऑक्सिजन विदिन अ बायोस्फेअर. बायोस्फेअरचा अर्थ काय आहे इथं? बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. ओके, बायोस्फेअरला आपण म्हणतो, बायोस्फेअर म्हणजे ॲटमॉस्फेअर, लिथोस्फेअर अँड हायड्रोस्फेअर. तर ह्या सगळ्या पार्ट्समध्ये काय दिसतात? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स आपल्याला दिसून येतात. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ऑक्सिजन सायकल. नाव ऑक्सिजनबद्दल थोडीशी माहिती. ऑक्सिजन इज what is the content or amount of oxygen present in a atmosphere in the percentage, that is the 21% O2 present in atmosphere. ATM मी शॉर्टमध्ये लिहितो, दॅट इज द ॲटमॉस्फेअर. 21% ॲटमॉस्फेअरमध्ये आहे. अपार्ट दॅट याच्या व्यतिरिक्त आपल्याला दिसतो हायड्रोस्फेअरमध्ये देखील ऑक्सिजन, पाण्यामध्ये देखील असतो, राईट. आणि कुठं असतो? लिथोस्फेअरमध्ये पण दिसतो. लिथोस्फेअर म्हणजे सॉईलमध्ये जरी बघितलं, मायक्रोब्स असतात काही, जिथं ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणू, ते याच्यामध्ये सॉईलमधून ऑक्सिजनचं युटिलायझेशन करतात, तिथं पण असतो. पाण्यामध्ये सपोज करा एखादं एक्झाम्पल फिश जे आहे, रेस्पिरेशन प्रोसेस जी आहे ती पाण्यामधूनच म्हणजे ऑक्सिजनेटेड वॉटर जे आहे त्याच्यातून ऑक्सिजन मिळवत असते. तर हे ऑक्सिजन कुठं प्रेझेंट असतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ऑक्सिजन कसा असतो ॲक्च्युली? आपण ॲटॉमिक ऑक्सिजन जर बघितलं, ॲटॉमिक ऑक्सिजन म्हणजे सिंगल ऑक्सिजन ॲटम. ओके, सो ॲटॉमिक ऑक्सिजन हॅव निगेटिव्ह चार्ज ऑन इट. कसं? याच्यावरती निगेटिव्हली चार्ज आहे. हा ऑक्सिजन कसा असतो? निगेटिव्हली चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणून हा काय असतो? एक अनस्टेबल ॲटम आहे. अनस्टेबल याचा अर्थ तो स्टेबल नाही, त्याला कोणासोबत तर रिॲक्ट करायचा असतो. अनस्टेबल ॲटम
atom which is highly reactive, आपण त्याला म्हणू highly reactive. ऑक्सिजन कोणासोबत पण रिॲक्ट करू शकतो. सपोज करा हायड्रोजन सोबत रिॲक्ट केला तर वॉटर मॉलिक्यूल मिळेल आपल्याला, 2 हायड्रोजन प्लस ऑक्सिजन वॉटर मिळेल. कार्बन सोबत रिॲक्ट केला 2 ऑक्सिजन तर CO2 मिळेल, राईट. एका कार्बन सोबत केला तर त्याच्यासोबत आपल्याला कार्बन मोनॉक्साईड मिळतो, राईट. हे असे काही नायट्रोजन सोबत करत असेल तर त्याच्यासोबत आपल्याला 2 आले असतील तर त्या ठिकाणी NO2 नायट्राईट मिळालं. नायट्राईट मिळतो, हे पण मिळतं, नायट्रस ऑक्साईड मिळतो, याच्यानंतर मिळतं नायट्रेट मिळतो NO3. हे कोणासोबत पण रिॲक्ट करू शकतो, कोण? ऑक्सिजन. म्हणजे तो ड्यू टू द हायली रिॲक्टिव्ह कॅपॅसिटी. तर ती कॅपॅसिटी याच्याकडे का आली? ड्यू टू द निगेटिव्ह चार्ज, राईट. तर हे होतं ऑक्सिजनचं थोडंसं इंट्रोडक्शन. ॲटॉमिक फॉर्मचा ऑक्सिजन आपल्यासाठी हार्मफुल असू शकतो. जर आपल्या बॉडीमध्ये ॲटॉमिक ऑक्सिजन असेल तर जसं की तुम्हाला दिसतोय तो नायट्रोजनसोबत कार्बनसोबत हायड्रोजनसोबत कोणासोबत पण रिॲक्ट करतो आहे. जर समजा आपल्या बॉडीमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन होती, हे एक एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस आहे, तिथं मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑपरेट केली जाते. त्या प्रोसेस थ्रू एक हाफ O2 प्रोड्यूस केला जातो. हाफ O2 म्हणजेच ॲटॉमिक ऑक्सिजन. तो निगेटिव्हली चार्ज असतो. सपोज करा हा जर निगेटिव्हली चार्ज, याला सुपर ऑक्साईड देखील म्हटलं जातं, हा जर समजा आपल्या DNA नायट्रोजनसोबत रिॲक्ट केला तर आपला DNA डॅमेज होऊ शकतो, म्युटेशन होऊ शकतं. अशा काही गोष्टी असतात. सुपर ऑक्साईड्स जे असतील रिॲक्टिव्ह, जे ॲटॉमिक ऑक्सिजन आहे तो आपल्यासाठी हार्मफुल असतो. ओके, आता ते आपल्याला जाऊ द्या. आपल्याला ऑक्सिजन कसा रिसायकल होतो ते बघायचं आहे. सर्वप्रथम प्लांट्स जे आहेत खूप युजफुल आहेत वनस्पती. कशासाठी? फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन प्रोड्यूस करण्यासाठी. ते कशी प्रोड्यूस करतात? बाय परफॉर्मिंग फोटोसिंथेसिस. ॲटमॉस्फेरिक CO2 जे आहे ते यूज करतात आणि काय करतात? फोटोसिंथेसिस परफॉर्म करतील आणि त्यांच्या सराउंडिंगमध्ये O2 पण रिलीज करतील. आपण काल रिॲक्शन बघितली होती. कुठली रिॲक्शन? फोटोसिंथेसिसची. काय सांगितलं होतं त्यामध्ये? 6 CO2 प्लस 12 H2O, सनलाईट आणि क्लोरोफिल याच्यामध्ये तिनं काय बनलं होतं? C6H12O6 प्लस 6H2O प्लस 6O2 रिलीज्ड इंटू ॲटमॉस्फेअर. हा वरती जो ॲरो दाखवला आहे आपण तो रिलीज करणं आहे ॲटमॉस्फेअरमध्ये. तर हे रिलीज करताना आपल्याला दिसतं. हेच रेस्पिरेशनमध्ये जर बघितलं तर इथं बघा तुम्ही काय आहे, ग्लुकोजला ब्रेकडाऊन करणं रेस्पिरेशनमध्ये काय केलं जातं? C6H12O6ला 6 ऑक्सिजनच्या मदतीने, ओके, 6 मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या मदतीने इथं रेस्पिरेशन लिहू आपण, सेल्युलर रेस्पिरेशन. काय केलं जातं या ठिकाणी? 6 CO2 प्लस 6 H2O प्लस ATP म्हणजे एनर्जी देखील प्रोड्यूस केली जाते. तर या ठिकाणी जे आहे अशा प्रकारचं प्रोडक्ट्स जे आहेत रेस्पिरेशनच्या बनत असतात. ह्या 2 रिॲक्शन्स लक्षात ठेवायच्या, तुम्हाला येऊ शकतं क्वेश्चनमध्ये. ओके, नाव ऑक्सिजन सायकलमध्ये पहिल्यांदा सांगितलं प्लांट्स CO2च्या मदतीनं फोटोसिंथेसिस जे आहे ऑपरेट करतील. प्लांट्सना सोबत पाण्याची पण गरज लागते. H2O कुठून घेतात? तर सॉईलमधून घेतात आणि त्याच्यापासून ऑक्सिजन. जर तुम्हाला असा प्रश्न आला की प्लांट्स जे ऑक्सिजन रिलीज करतात ते कोणापासून घेतलेलं असतं, तर CO2चा नसतो तो असतो, हा जो आहे तो वॉटरपासून आलेला ऑक्सिजन तो
ऑक्सिजन रिलीज करतात प्लांट्स. ओके, तर ह्या ठिकाणी काय करतील मग हे ऑक्सिजन कोण युटिलाइज करतील? ॲनिमल्स. ॲनिमल्सच्या व्यतिरिक्त अजून कुठं कुठं युटिलाइज होतं ऑक्सिजनचं? बर्निंग प्रोसेस आहे. काही जाळण्यासाठी तुम्ही बघा, एखादा दिवा जर लावायचा असेल त्याला तुम्ही कंटेनर खाली झाकून ठेवा, लावलेला पेटवलेला दिवा तो जळणार नाही, ऑक्सिजनच्या मदतीनंच तो जळू शकतो. सोबतच आपल्याला डिकम्पोजिशनला लागतो. हे जे मायक्रोब्स असतात जेव्हा डिकम्पोजिशन ऑपरेट करत असतात तेव्हा ऑक्सिजनचा वापर करत असतात. सोबतच एक रस्टिंग प्रोसेस असते, रस्टिंग आहे, कोरोजन आहे. ओके, रस्टिंग. ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये याचं ऑक्सिजनचं युटिलायझेशन होतं. ओके, तर आपण इथून ह्यांना काढू. राईट. तर या ठिकाणी ऑक्सिजन ॲनिमल्सनी युटिलाइज केलं कशासाठी? रेस्पिरेशनसाठी. आणि ते काय रिलीज करतील मग? CO2. कार्बन डायऑक्साईड रिलीज करतील. कार्बन डायऑक्साईडला परत रिलीज केले कुठं? ॲटमॉस्फिअरमध्ये. युटिलाइज्ड बाय प्लांट्स. कोण युटिलाइज करतं? प्लांट्स युटिलाइज करतात अगेन आणि परत फोटोसिंथेसिस करतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे जे फॉर्म्स आहेत CO2, H2O, देन कार्बन मोनॉक्साईड, नायट्रस ऑक्साईड असतील, ह्या सगळ्या फॉर्म्स जे असतात याच्यामध्ये ऑक्सिजन दिसतोय. तर ह्या ठिकाणी CO2च्या मदतीनं प्लांट्स फोटोसिंथेसिस करतील, कार्बोहायड्रेट त्यांचं फूड बनवतील, सोबतच हे बाय प्रोडक्ट म्हणून ऑक्सिजन रिलीज करतात. तर नेचरमध्ये जे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचं बॅलन्स मेंटेन करून ठेवणं हे काम कोणाचं आहे? तर ते आहे प्लांट्सचं. प्लांट्स काय करतात? मेंटेन द बॅलन्स ऑफ CO2 अँड O2 इन ॲटमॉस्फिअर. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोण मेंटेन करतं? प्लांट्स मेंटेन करतात. तरी देखील आपल्याला आता आज दिसतंय की जसं जसं आपण बघतोय की कालावधी पुढे जातोय, वर्षानुवर्षे दरवर्षी आपल्याला थोडं थोडं टेम्परेचर इन्क्रीज होताना दिसतोय. तर हे काय आहे? कसं काय होत असेल? मग हे प्लांट्स तर अवेलेबल आहेत की मेंटेन करत आहेत, एक कॉन्स्टंट लेवल ठेवत आहेत, 21% ऑक्सिजन ठेवणारच असं होत आहे. पण आपल्याला माहिती आहे, मागच्या वर्षी पाहिलं की टेम्परेचर का इन्क्रीज होतोय. तुम्हाला ग्रीन हाऊस इफेक्ट आठवत असेल. ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये मी सांगितलं होतं की CO2 जो आहे, टेम्परेचर जो लाईट येत असते सनलाईट त्याला कॅप्चर करतात आणि तिथं त्यांच्याकडं ॲबिलिटी आहे लाईटला कॅप्चर करणं. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये जेवढी लाईट कॅप्चर केली जाते, जमिनीवरती लाईट आली ती रिफ्लेक्ट होत असताना हे जाऊ देत नाहीत लाईटला वापस. मग काय होतं की तिथंच राहणार आणि टेम्परेचर इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीज व्हायला कशामुळं? ड्यू टू द इन्क्रीज ऑफ CO2. आता CO2 का इन्क्रीज व्हायला? कारण कटिंग ऑफ प्लांट्स, डिफॉरेस्टेशन आपल्याकडं होतोय. तर प्लांट्स जे की CO2 आणि O2चं बॅलन्स ठेवतात त्यांचा नंबर कमी होतोय, म्हणून कार्बन डायऑक्साईडचा लेवल जो आहे तो इन्क्रीज होतोय. आणि कार्बन डायऑक्साईडचा लेवल इन्क्रीज होणं, टेम्परेचर इन्क्रीज होणं. ओके, सो दिस इज द कार्बन सायकल. ह्याला डायग्रामला नाव द्यायचं ऑक्सिजन, दिस इज द ऑक्सिजन सायकल. ओके, हे नाव द्यायचं तुम्हाला. आता याच्यानंतर आपल्याला आय थिंक सेडिमेंटरी सायकल दिलेली आहे, नायट्रोजन सायकल दिलेली आहे. तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, याच्यावरती चांगला स्टडी करा. ओके, ही सायकल ड्रॉ करायची, अशी सिम्पल डायग्राम ड्रॉ करायची, त्याच्यात जास्त डोकं लावायची आवश्यकता नाही. ओके.